नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत मेणचट चिकट झालेलं बाथरूम स्वच्छ कसं करायचं। बाथरूमच्या टाइल्सवर काळा मेणचट थर चढला असेल त्यासाठी आपण 5 उपाय बघूयात। वर्षानुवर्ष पांढऱ्या शुभ्र दिसतील अशा टाइल्स, बाथरूमच्या टाइल्स चकचकीत असाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं। घरातील इतर भागांप्रमाणे बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करणं गरजेचं आहे। जर तुम्हाला रोज बाथरूम स्वच्छ करायला वेळ मिळत नसेल तर हेच काम तुम्ही सुट्टीच्या दिवशी करू शकता। यासाठी तुम्हाला फार खर्च करावा लागणार नाही। मेणचट झालेलं मळलेलं बाथरूम घरगुती उपायांनी तुम्ही बाथरूम स्वच्छ करू शकता। बेकिंग सोडा आणि विनेगरचे मिश्रण महिन्यातून एकदा साफ करण्यासाठी वापरू शकता। हे मिश्रण टाइल्स मधील ग्राउंड देखील साफ करते। तसेच टाइल्सच्या जॉइंटला ग्राउट म्हणतात, ज्याची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे। यासाठी विशेषतः ग्राउट सिलेंटचा वापर केला जातो। ते भिंतीतील पाण्याची गळती, ओलसरपणा आणि बुरशीपासून संरक्षण करते। निदान वर्षातून 2दा तरी सिलेंट लावावे। ग्राउट तुटल्यास ताबडतोब दुरुस्त करावा। बाथरूमच्या टाइल्स चांगल्या राहण्यासाठी बाथरूम मध्ये आर्द्रता कमी करावी। म्हणजेच काय तर आंघोळीनंतर बाथरूम मध्ये दरवाजे आणि खिडक्या काही वेळासाठी उघडे करून ठेवा। शक्य जर असेल तर एक्झॉस्ट फॅन लावा। बाथरूमच्या टाइल्स अनेकदा खराब होतात कारण लोक लोखंडी किंवा धातूच्या बादल्या आणि मग वापरतात। त्या खूप जड असतात, ज्यामुळे टाइल्स एकतर तुटतात किंवा त्याचा वरचा थर निघतो। त्यामुळे प्लास्टिकची बादली, मग किंवा टब वापरा, कारण ह्या वस्तू खूप हलक्या असतात आणि टाइल्स अशा प्रकारे बसवाव्यात की पाणी एका ठिकाणी साचणार नाही आणि ते पाणी थेट नाल्यात पडेल। ह्यामुळे टाइल्स लवकर खराब होत नाहीत आणि चांगल्या सुद्धा टिकतात। त्यानंतर लिंबू आणि विनेगरचा वापर करून टाइल्स स्वच्छ करणं खूप सोपं आहे। फक्त काय तर हे मिश्रण लावून ठेवा। त्यानंतर पाण्याने टाइल्स स्वच्छ धुवा। बाथरूम मध्ये तुम्हाला आवडेल त्या फ्लेवरचे बाथरूम फ्रेशनर मात्र नक्की ठेवा, जेणेकरून दुर्गंधी पसरणार नाही। अशाच आपल्या सोप्या ट्रिकने मेणचट चिकट झालेलं बाथरूम कसं स्वच्छ करायचं हे आपण पाहिलं। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। धन्यवाद।